Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमामि. मायसेल्फ कन्हैया चव्हाण, BMS फायनल स्टुडंट. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण 3 यंत्र बघितले. आता या व्हिडिओमध्ये अजून राहिलेले 3 यंत्र बघायचे. तर बघूया चला. तर याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये पाताल यंत्र येते. आता या पाताल यंत्र हे मस्ट नो आहे. त्याच्यानंतर याच्यासोबतच स्थाली यंत्र आणि स्वेदनी यंत्र हे पण मस्ट नोच आहेत. तर हे व्यवस्थित समजून घ्या आणि समजण्याचा प्रयत्न करा, कारण की हे खूप महत्त्वाचे आहेत. तर बघितले तर याच्यामध्ये जर पाताल यंत्र, आता पाताल म्हणलं की पाताल म्हणजे पाताल युग का नाही. आता याच्यामध्ये काय करायचं बघा, याच्यामध्ये एक मुहूर्त पात्र घ्यायचं. एक मुहूर्त पात्र घेतलं आपण, घेतले सर. आता त्याचं काय करायचं, त्याच्यामध्ये द्रव्य टाकायचे. द्रव्य आता हे बुडाला चिटकून ठेवलेलं पाहिजे. म्हणजे आपल्याला ज्या द्रव्याचं समजा आपल्याला तेल काढायचं असेल, समजा ज्या द्रव्यापासून आपल्याला तेल मिळवायचं असेल, तर ते द्रव्य याच्या मूत्रपात्राच्या बुडाशी ठेवायचे आणि त्या मूत्रपात्राला खालून छिद्र पाडायचे. आता खालून छिद्र जर पाडले समजा खालून, तर त्याच्यामुळे काय होणार, ते जे आपल्याला द्रव्य त्याच्यापासून जे तेल पाहिजे आपल्याला ते आपल्याला भेटेल. आता दुसरं मूत्रपात्र घ्यायचं आणि दुसरं मूत्रपात्राला काय करायचं, त्या मूत्रपात्रामध्ये खाली एक तर तुम्ही वाटी ठेवू शकता किंवा ते तसंच त्याच्यामध्ये तेल निष्कासन होते. तर आता दुसरं मूत्रपात्र घ्यायचं आणि दोन्हींना काय करायचं, संधिबंधन करायचं. दोन्हींना काय करायचं, संधिबंधन. आता दोन्हींना संधिबंधन केलं. आता त्याला काय करायचं, एक हात खोल खड्डा खणायचा आणि त्या खड्ड्यामध्ये हे दोन्ही मूत्रपात्र खाली टाकायचे, म्हणजे त्या खड्ड्यामध्ये भरायचं. आणि त्याचं काय करायचं, आता हे जमिनीच्या वरी, आता जे जमिनीच्या वरी येतं का त्याच्यामध्ये गोमयची रचना करायची. जमिनीवर गोमय, डू यू नो गोमय. गोमय हे आता आपल्या गावाकडे जर बघितलं तर मुलींना फार आवडतो बघा गोबर. कारण गोबरपासून काय करायचे आपण घरी त्यांचा लेप करतो बघा याचा गोमयचा. तर ते लेप का करतात, कारण की ते कीटक आधी यांच्यापासून रक्षणासाठी गावाकडे हे उपयोग करतात बघा. म्हणजे किती पूर्वी काळपासून आपल्याला माहिती आहे, पण आपण त्यांचा उपयोग करत नाहीत. आता गोमय हे फार महागात भेटायलेत बघा. आता फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवर बघा तुम्ही. तर आता त्याच्यानंतर बघितलं तर हे गोमयची रचना करून द्यायची आणि त्यांना पेटून द्यायचं. तर त्यांना पेटून दिल्याचं आणि त्याला स्वांगशीत होऊ द्यायचं. स्वांगशीत म्हणजे त्यांची राख झाल्याच्या नंतर थोड्या वेळानंतर काय करायचं, जे समजा द्रव्यामध्ये ते आहेत तर त्यांचं जे तेल आहे ते निष्कासित होऊन ते आपल्याला भेटून जाते. तेल निष्कासित होऊन आपल्याला भेटून जाते आणि याचा उपयोग आपण भलातक तेल किंवा करंज तेल निर्माण करण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. म्हणजे अशा प्रकारची पाताल यंत्र होते. आता इथपर्यंत समजलं का, हो की नाही. चला मग समोर बघूया. आता याच्या समोर येतं आहे स्वेदनी यंत्र. आता या स्वेदनी यंत्राचा उपयोग मोस्टली आर्द्रद्रव्य किंवा शुष्क द्रव्य, हे जे कठीण द्रव्य असतील त्यांना मृदू करण्यासाठी उपयोग होतो. म्हणजे शुष्क द्रव्य आणि कठीण द्रव्य म्हणजे काय सर तुम्ही सांगा ना, ते कोणते ते, तर ते जे आपण कठीण द्रव्य यूज करतो त्यांचा आपल्याला मृदू करण्यासाठी याचा उपयोग करतो. तर याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये मृतपात्र घ्यायचं आणि ते मृतपात्र काय करायचं, त्याच्यावर संधीस मातकापडला म्हणजे त्याच्या मुखापाशी मातकापडची रचना करायची. मातकापड असं ठेवायचं आणि त्याच्यावर ते द्रव्य टाकायचे. आणि त्याच्यावर द्रव्य टाकल्यामुळं काय होणार, त्याला आता ते द्रव्यावरी शराव ठेवायचा आणि त्याला काय करायचं, संधिबंधन करायचं. म्हणजे सुती वस्त्र ठेवायचं, त्याच्यावर द्रव्य टाकायचं आणि वरून शराव ठेवायचा. शराव, डू यू नो शराव. शराव म्हणजे काय, प्लेट. त्या प्लेटची रचना करायची आणि अशा प्रकारची रचना झाल्यानंतर खालून अग्नी द्यायचा. आणि मग हे अग्नी दिल्याच्या नंतर मग ते काय होणार, ते जे शुष्क द्रव्य, जे आपल्याला शुष्क द्रव्य येतं किंवा कठीण द्रव्य येतं त्याच्यापासून आपल्याला मृदू द्रव्य उपयोग होतो. म्हणजे आणि हे शराव कसं असलं पाहिजे, पक्कं असलं पाहिजे, जाड असलेलं पाहिजे, न पाझरलेलं छिद्र नसलेलं असायला पाहिजे शराव. हे मेन कारण आहे. आणि याचाच उपयोग जर बघितला तर हे शुष्क आणि कठीण द्रव्याचं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं. आता याचा उपयोग जर बघितला तर वासापत्रांचा स्वरस काढण्यासाठी मोस्टली यूज होतो. आणि अशा प्रकारची ही स्वेदनी यंत्राची नंबर. समज रे हो. ठीक आहे. आता पुढे जर बघू तर पुढे आहे स्थाली यंत्र. आता स्थाली यंत्र जर बघितला, स्थाली म्हणजे काय माहिती आहे का, स्थाली मीन्स हांडे. स्थाली मीन्स हांडे म्हणजे काय, की आता एक मृतपात्र घ्यायचं, त्यालाच आपण हांडी म्हणतो मराठीमध्ये. मृतपात्राचं काय घ्यायचं, आता ज्या आपल्याला समजा धातू किंवा ताम्र त्यांचे मल किंवा विषगुण समजा निवारण करायचे, म्हणजे आपल्याला मल किंवा विषगुण त्यांचे आपल्याला कमी करायचं असेल किंवा हरताळा, मनशिला हे जे विषद्रव्य आहेत यांचे जे आपल्याला गुण आहेत त्यांचं मल आणि विषगुण हे काढण्यासाठी या स्थाली यंत्राचा उपयोग होतो. आता या स्थाली यंत्राचं काय करायचं, मृतपात्र घ्यायचं, तीच रचना, मृतपात्र घ्यायचं, त्याच्यामध्ये हे धातू आणि ताम्र
वेगवेगळे द्रव्य हे आम्लकांजीसोबत घेऊन आम्लकांजीसोबत घेऊन त्यांची रचना करायची आणि ते मधपात्रावर खालून आग्नेय द्यायची. मग आग्नेय दिल्याच्यानंतर ते काय होणार माहिती आहे का, त्याच्यावर ताम्र मग त्याच्यावर प्रक्रिया होणार आणि प्रक्रियेचं झाल्यानंतर मग ते शुद्ध स्वरूपात प्राप्त होणार आणि शुद्ध स्वरूपात प्राप्त झाल्यासाठी त्यांचे 20 गुण आहेत. आता याचा उपयोग आपण बघितलं की धातूंचे मल किंवा 20 गुण निवारण करीत होतो आणि हरताळ, मनशिला, सत्वपातन इत्यादी प्रकारचे होतं. अशा प्रकारचे हे यंत्र होते मित्रांनो. आता याच्यानंतर जे आहे ते यंत्र उपकरणीय सेकंड्स चालू होते. थँक्यू व्हेरी मच. लाईक करा, शेअर करा आणि क्वालिटी आणि क्वांटिटी कशी वाटली मित्रांनो हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आणि यावंच लागतं कुठं, यथार्थ आयुर्वेदावर. थँक्यू व्हेरी मच.